5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होण्याची शक्यता। मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मी उपमुख्यमंत्री होणार या चर्चा निराधार, खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। मी राज्यात कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। रुपाणी उद्या तर सीतारामन बुधवारी महाराष्ट्रामध्ये येणार। 4 डिसेंबरला विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडी संदर्भात बैठक। बैठकीनंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा होणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला। हसन मुश्रीफ, बाबा आत्राम, प्रकाश सोळंके यांनी देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवारांची भेट। देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची रीग। माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागरवर। अमित शहांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। नगरसेवक आमदार झाला नाही म्हणून, आमदार मंत्री झाला नाही म्हणून, चांगला विभाग न मिळाल्यानं मंत्री आणि मुख्यमंत्रीपद नाही म्हणून मंत्री दुःखी, तर मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील याची भीती। नितीन गडकरींचं राजकारणावर बोट। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेते असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता। रोहित पवारांचं वक्तव्य। गृहमंत्रीपद शिवसेनेकडे नव्हतं म्हणून मविया सरकार पडलं, संजय राऊतांचा दावा। गृहमंत्रीपद ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये असंही फडणवीस वारंवार म्हणायचे, राऊतांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक। 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम। प्रकाश आंबेडकर यांचं स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन। शिंदेंची दाढी, औरंगजेब अफजल खानाची दाढी फक्त शिवाजी महाराजांना शोभली, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढी पार्ट 2 आला तर तुम्हाला डम्पिंग ग्राउंडवर जाऊन बसावं लागेल, संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर निशाणा। फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातल्या कामासाठी किंवा मैत्री टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केला नाही, बच्चू कडू यांची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।